नमस्कार मित्रांनो, मी जैताली घरत माझ्या आगरी पंगत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी बटर चिकन बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य इथे मी ठेवलेले आहे, मी तुम्हाला बोलून दाखवते। गरम मसाला, हळद, तिखट, धना पावडर, मीठ, दही, काजू, कसुरी मेथी, अख्खे मसाले, बटर, आलं लसूण पेस्ट, लिंब, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, लसूण, आला आणि चिकन। तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर पहिला आपण चिकन मॅरिनेट करूया। चिकन मॅरिनेट करायला आपल्याला इथे लागणार आहे दही, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर लिंब, टाकूयात हळद, मसाला, आणि गरम मसाला। हे सगळे एकत्र मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। तर आपला चिकन मिक्स करून झालेला आहे। हा आता आपण 30 मिनिटं मॅरिनेशन साठी ठेवूया। आपला चिकन मॅरिनेट होतोय तोपर्यंत आपण चिकनला लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊया। पहिला आपण बटर टाकून घेणार आहोत। त्यात आपण अख्खे मसाले टाकून घेऊया। काजू टाकणार आहोत, आता आपण टाकणार आहोत कांदा, लसूण आणि आला, टोमॅटो पण टाकून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवून घ्या। आता ह्याच्यावर आपण झाकण देणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं त्याला वाफ येऊन देणार आहोत, जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो मऊ होईल। आता गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड करून घेऊ आणि मिक्सरला लावून घेऊ। तर आपली पेस्ट बनवून झालेली आहे। आता आपण चिकन फ्राय करून घेऊया। चिकन पण आपण बटर मध्येच फ्राय करणार आहोत। आता आपण चिकन फ्राय करून घेऊया।
पण झालेलं आहे. आता आपण ग्रेव्ही बनवूया. हे बाजूला ठेवू आणि मगाशी वापरलेल्या पॅन मध्ये आपण ग्रेव्ही बनवूया. बटर टाकूया थोडासा. आणि मगाशी बनवलेली आपण पेस्ट त्याच्यात टाकूया, कांदा टोमॅटोची. ह्यात थोडा आपण मसाला टाकून घेऊ. धना पावडर, आणि गरम मसाला. त्याला चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यात आपण कसुरी मेथी टाकून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊ, म्हणजे ती ग्रेव्ही थिक आहे, ती थोडी पातळ होईल. आता हा फ्राय केलेला चिकन ह्याच्यात टाकून घेऊ. ह्याला उकळी येऊ द्या 5 मिनिटं. ह्याला चांगली उकळी आलेली आहे. आपलं बटर चिकन रेडी आहे. त्याच्यात वरून कोथिंबीर टाकून घ्या. आणि थोडा बटर. तर आपला बटर चिकन रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.